नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा घटक या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आर्थिक आणि व्यापार संदर्भातील घटक तो असणार आहे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या घटकामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपण या चॅनलवरील व्हिडिओ बघता आहात, अत्यंत चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी देता आहात. त्याबद्दल मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अर्थातच STI रोहिदास चोंदे पाटील आपले पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो, ज्या आत्मीयतेने तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात, ज्या जिज्ञासी वृत्तीतून तुम्ही हा अभ्यास करता आहात आणि जो प्रतिसाद देता आहात तो अत्यंत या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे आणि मला त्याच्यातून समाधान मिळतं आहे. त्यासाठी नक्कीच मित्रांनो असेच व्हिडिओ दर्जेदार ज्याच्यामध्ये मी सातत्याने सुधारणा करतो आहे ते मी सातत्याने घेऊन येणार आहे प्रत्येक विषयावरील. तर आजचा हा चालू घडामोडीवरील आपला 5वा व्हिडिओ असणार आहे. ओके, आपण चालू घडामोडी क्रॅश कोर्स नावाची ही जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्याचा हा भाग या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण युनिक अकॅडमीचं युनिक बुलेटिन जे आहे त्याचा रेफरन्स घेतो आहोत आणि त्याच्यामधून हे सगळे मुद्दे कव्हर करतो आहोत. पहिलाच मुद्दा आपला आहे की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन याच्या संपूर्ण खाजगीकरणाची घोषणा केलेली आहे. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही हेडलाईन वाचतात ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यातला प्रत्येक शब्द आपल्याला कळतो आहे का. पहिला मुद्दा, आता ही न्यूज जी आहे किंवा हा चालू घडामोडीचा मुद्दा कोणाला चांगला कळेल, ज्याला BPCL काय आहे हे कळेल, ज्याला माहीत आहे बाबा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा नावाची एक संस्था आहे, अत्यंत महत्त्वाची नावाजलेली भारत सरकारची अत्यंत मोठी संस्था. ओके, हे ज्याला माहीत आहे. दुसरं, खाजगीकरण म्हणजे काय हे ज्याला माहीत आहे त्याला या मुद्द्याचा मतितार्थ चांगला कळेल. मग त्याच्यासाठी तुमचं बेसिक चांगलं असलं पाहिजे. तरीसुद्धा या ठिकाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी समजून घेत जाणार आहोत की कशा पद्धतीने हे खाजगीकरण झालेलं आहे. केंद्र सरकारद्वारे नियंत्रित, पहिला मुद्दा काय म्हटलं मी, केंद्र सरकारद्वारे नियंत्रित तेल आणि वायू या क्षेत्रातील कोणकोणती क्षेत्र आहे, तेल आणि वायू या क्षेत्रातील BPCL ही जी कंपनी आहे ती केंद्र सरकारची, तिने संपूर्ण जे काही 52.98% हिस्सा केंद्र सरकारचा होता तो त्या ठिकाणी विक्री करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे सरकार पूर्णतः खाजगी कंपन्यांना या ठिकाणी ही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड त्या ठिकाणी विकणार आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे खाजगीकरण होतं म्हणजे काय होतं, जी समभाग आहे, जे शेअर्स आहेत त्याची विक्री जी आहे किंवा हस्तांतरण आहे, त्याच्यासोबत याचं जी व्यवस्थापकीय नियंत्रण आहे त्याचं सुद्धा हस्तांतरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या जर बघितलं आपण तर BPCLमध्ये सगळ्यात जास्त 61% समभाग हे नुमालीगड रिफायनरी लिमिटेड यांचे आहेत. ओके, परंतु या समभागांचे हस्तांतरण हे खाजगी क्षेत्रातील खरेदीदारांकडे न करता तेल व वायू क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडे करण्यात येईल असं यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे बरेचसे याच्या संदर्भात पत्र तुम्हाला दाखल करता येणार आहे, बाबा कोण इच्छुक आहे हे सगळे शेअर्स घेण्यासाठी. ओके, त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे आणि या ठिकाणी ही जी कंपनी असणार आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी खाजगी होणार आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतला पहिला मुद्दा, तर या ठिकाणी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नेमके काय आहे हे आपल्याला लक्षात घेणे किंवा माहीत असणे गरजेचं ठरतं. कारण की मोठी भारताची मोठं इन्कम देणारी कंपनी होती, परंतु भारत सरकार त्यातले समभाग विकतं आहे. मग ही कंपनी नेमकी कुठून आली, स्थापना कधीची आहे त्या गोष्टी बघा. एशियाटिक पेट्रोलियम भारत या कंपनीची स्थापना सेल आणि रॉयल डच ऑइल कंपनी या दोन कंपन्यांनी 1903 मध्ये केली. ओके, या कंपनीने 20व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण आशियामध्ये पेट्रोलियम उत्पादनाचे विपणन म्हणजे मार्केटिंग त्या ठिकाणी केली. एशियाटिक पेट्रोलियम जी होती भारत या कंपनीने 1928 मध्ये बर्मा ऑइल कंपनीशी त्या ठिकाणी हात मिळवणी केली आणि बर्मा शेल ऑइल अँड डिस्ट्रीब्युटिंग कंपनी ही त्या ठिकाणी स्थापन झाली. पुढे ट्रॉम्बे मुंबई येथे आधुनिक रिफायनरी यांनी स्थापन करण्यात 1951ला करार केला आणि त्याच्यानंतर भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत 1952 मध्ये ही जी बर्मा शेल रिफायनरी लिमिटेड कंपनी होती हिची रूपांतर या ठिकाणी खाजगी मर्यादित कंपनीत करण्यात आले. पुढे आपण बघतो आहे भारत रिफायनरी लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यासाठी भारत सरकारने 1976 रोजी बर्मा शेल कंपनी समूह पूर्ण ताब्यात घेतला आणि 1977च्या 1 ऑगस्टला या ठिकाणी त्या कंपनीचे नामकरण केले भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला कळतं आहे याची इतिहास याचा कसा आहे. बॉम्बे हाय हे जे आपलं महत्त्वाचं एक केंद्र आहे, तेल संशोधन केंद्र किंवा ती विहीर आपण म्हणतो, या बॉम्बे हाय येथे सापडलेल्या स्वदेशी कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारी ही पहिली रिफायनरी त्या ठिकाणी आपली होती.
म्हणजे आपल्याला कळतं आहे की याच्यामागे जी हिस्ट्री आहे ती किती मोठी आहे, किती महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो, तो सुद्धा बँकिंग क्षेत्रासंदर्भातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, की सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँका ज्या आहेत त्यांचा आता 4 बँकांमध्ये एकत्रीकरण होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जी 4 मार्चची बैठक झाली त्याच्यामध्ये या एकत्रीकरणाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होईल असं म्हटलेलं आहे. आता या कोरोनामुळे थोडंसं याच्यामध्ये मागेपुढे होऊ शकतं, परंतु आपल्याला कळतं आहे की 4 बँका. मग तुम्हाला या मुद्द्यावर नेहमी प्रश्न येतातच, पण आता येण्याचे खूप मोठी चान्सेस आहेत, कारण की बँकांचं एकत्रीकरण जे आहे हे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम साधणार आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मूळ बँक जी आहे पंजाब नॅशनल बँक, यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या 2 बँका याच्यामध्ये विलीन होणार आहे, एकत्रित होणार आहे. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक या ठिकाणी विलीन होणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक विलीन होणार आहे. तर इंडियन बँक जी आहे याच्यामध्ये अलाहाबाद बँक विलीन होणार आहे. मित्रांनो, हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे की कोणती बँक, तिच्यामध्ये कोणत्या बँका विलीन होत आहेत, ह्याच्यावर 100% प्रश्न आगामी जे काही विविध एक्झाम्स होणार आहेत त्या पार म्हणजे राज्यसेवा, MPSCच्या, UPSCच्या, इतर सरळ सेवेच्या एक्झाम्स असतील, पोलीस भरती, झडपीचे एक्झाम्स, या सगळ्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातील. आता सगळ्यात महत्त्वाचा थोडासा राज्यसेवाभिमुख मुद्दा येतो, तो म्हणजे बँकांचे एकत्रीकरण आपण का करतो आहोत. ओके, याचे नेमके फायदे काय होणार आहे. बघा, हे जे आपण उपरोक्त बँकांचं एकत्रीकरण करतो आहे याच्यामुळे बँका ज्या आहेत सार्वजनिक क्षेत्रातील त्यांची संख्या, पहिली गोष्ट ती म्हणजे 27 वरून 12वर येणार. यामध्ये 7 मोठ्या आणि 5 छोट्या बँका असतील. या ज्या 12 असणार आहे याच्यामध्ये 7 मोठ्या असणार आहे. या एकत्रीकरणामुळे आपण बघतो आहे पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या बँकांचे आकारमान वाढणार आहे आणि त्यांचा व्यवसाय सुमारे 8 लाख कोटीपर्यंत त्या ठिकाणी विस्तारणार आहे. आता बँकांच्या एकत्रीकरणामुळे भारतामध्ये जागतिक पातळीवरील बँकांच्या समकक्ष बँका या ठिकाणी तयार होतील आणि स्पर्धात्मक वातावरणामध्ये त्या देश आणि जागतिक या दोन्ही पातळीवर प्रभावीपणे आणि सक्षमपणे काम करतील. मित्रांनो, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. या ज्या लहान लहान बँका होत्या ज्या डबघाईला निघायच्या, इथे मोठ्या झाल्यामुळे त्यांचं जे भांडवल आहे ते वाढणार आहे आणि जास्त भक्कमपणे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करू शकणार आहे, हे लक्षात घ्या. आता इतर मुद्दे काय आहे, तर बँकांच्या या एकत्रीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानंतर, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर आकारमान बघितलं तुम्ही तर 52 लाख कोटी आहे. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक, जिचं आकारमान जवळपास 17 लाख कोटी होणार आहे, ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. SBI नंतरची पंजाब नॅशनल बँक. या 10 बँकांचे 4 बँकांमध्ये एकत्रीकरण करण्यात आले असून ते विलिनीकरण नाही आहे, हे लक्षात घ्या. 2 गोष्टी आहे, मर्जर, एकत्रीकरण आणि विलिनीकरण याच्यामध्ये फरक आहे. विलिनीकरण या संकल्पनेमध्ये 2 किंवा अधिक व्यावसायिक संस्था एकत्र येतात आणि एक नवीनच संस्था स्थापन होते. मात्र एकत्रीकरणामध्ये एक उद्योग संस्था जी असते ती एक किंवा अधिक उद्योग संस्थांना आपल्यामध्ये सामावून घेते. हा तुम्हाला एकत्रीकरणामधला आणि याच्यातला फरक कळतो आहे विलिनीकरणामधला. ओके, बघा 2019मध्ये आपण बघतो आहे विजया बँक आणि देना बँक या बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आले होते, जे की 1 एप्रिल 2019 पासून अंमलात आलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने विलिनीकरण आणि एकत्रीकरण, तुम्हाला या ठिकाणी हे विलिनीकरण होत नाहीये तर एकत्रीकरण होत आहे, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, अनिवासी भारतीयांना एअर इंडियामध्ये 100% गुंतवणुकीला परवानगी या ठिकाणी देण्यात आली आहे. ओके, आपण बघतो आहे केंद्र सरकारच्या मालकीचं जी एअर इंडिया कंपनी आहे हिच्यामध्ये जे NRIs आहे त्यांना स्वयंचलित मार्गाने आता 100% FDI करता येणार आहे. आणि याच्यात आजचीच जर न्यूज तुम्ही बघितली तर ज्या मोठ्या कंपन्या आहेत आंतरराष्ट्रीय, ज्याच्यामध्ये विशेषतः चीनच्या कंपन्या होत्या ज्या की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध आपल्याकडच्या कंपन्या विकत घेण्याचा धडाका त्यांनी सुरू केला होता. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की यांना केंद्राची मान्यता घ्यावी लागत जाईल FDI करताना. ओके, अत्यंत मोठ्या व्यवहारामध्ये ते आहे. आता या ठिकाणी मुद्दे काय आहे, NRIs कोणाला म्हणायचं, जे भारताचे नागरिक आहेत पण सध्या परदेशामध्ये राहतात त्यांना एअर इंडियामध्ये 49% एवढा मालकी हक्क विकत घेण्याची परवानगी होती, आता ती 100%वर नेली आहे. ओके, देशातील इतर प्रवासी विमान वाहतूक कंपन्याप्रमाणेच एअर इंडियामध्ये सुद्धा NRIsना 100% गुंतवणूक करता येणार आहे, जी आधी करता येत नव्हती. मात्र एकूण गुंतवणुकीपैकी 49% गुंतवणूकच स्वयंचलित मार्गाने करता येईल. नंतर पुढची जी 51% आहे तिला जी काही कमिटी असते तिच्या मान्यतेने ती करावी लागेल.
पुढे एअर इंडियामध्ये येणाऱ्याला 100% गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असली तरी इतर परदेशस्थ गुंतवणूकदार आणि विमान कंपन्या यांच्यासाठी ही मर्यादा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 49%च आहे. फक्त NRI संबंधित हा मुद्दा या ठिकाणी आहे. ओके. दुसरा मुद्दा असा की एअर इंडियामध्ये परदेशस्थ गुंतवणूकदारांना आणि विमान कंपन्यांना ही गुंतवणुकीला परवानगी जरी असली तरी कंपनीचा मालकी हक्क मात्र भारतीय व्यक्तीकडे किंवा संस्थेकडेच राहील याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. आपण बघतो आहोत सध्याच्या FDI धोरणानुसार परकीय व्यक्ती, विमान वाहतूक कंपन्या यांना भारतातील अधिसूचित हवाई वाहतूक सेवांमध्ये 100% FDI करण्याला आपण त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. ओके. परंतु हे जे NRIs आहे त्यांना स्वयंचलित मार्गाने या ठिकाणी 100% FDIला या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. पुढे तंत्रज्ञान आधारित बँकिंगसाठी ईज 3.0 काय आहे? बँकिंग क्षेत्राशी संबंधित एक नवीन टेक्नॉलॉजिकल बाब या ठिकाणी आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे. काय आहे हा ईज 3.0 कार्यक्रम? एनहान्स ॲक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स असं त्याचं नाव आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसंबंधी सुलभता सुधारणा वार्षिक अहवाल जो आहे त्याचं प्रकाशनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बँकिंग क्षेत्रामधील एक महत्त्वाची सुधारणा म्हणून आपण या क्षेत्राकडे बघू शकतो. आणि याचा उद्देश काय? तर सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहे यांच्याद्वारे 2020-21 या वर्षामध्ये स्मार्ट आणि तंत्रज्ञान आधारित जी बँकिंग सेवा आहे ती देण्यासाठी हा कार्यक्रम आखलेला आहे. काय असणार आहे या कार्यक्रमामध्ये? तर पहिलं डायल अ लोन, किरकोळ आणि सूक्ष्म तसेच लघु उद्योग क्षेत्र जे आहे यांना डिजिटल साधनांच्या आधारे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे डिजिटायझेशन जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रचलित ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सोने खरेदी इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील. आणि ई वाणिज्य क्षेत्रातील कंपन्या ज्या आहेत त्यांच्याशी ग्राहकांना त्या ठिकाणी भागीदारी करता येईल. पुढे क्रेडिट क्लिक नावाची एक फॅसिलिटी इथे असणार आहे. जे काही कर्ज वितरण आहे किरकोळ, सूक्ष्म, लघु ते डिजिटल साधनांच्या माध्यमातून करता येईल. तंत्रज्ञान आधारित कृषी पुरवठा या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर पाम बँकिंग नावाची कन्सेप्ट असणार आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसह प्रादेशिक भाषेमध्ये डिजिटल स्वरूपात वित्तीय सेवा याच्या अंतर्गत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. पुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ईज 2.0 निर्देशांकातील कामगिरीसुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि ती समाधानकारक आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. पुढे जर बघितलं तर या कार्यक्रमाअंतर्गत 6 मध्यवर्ती संकल्पना जो 2.0 आहे त्याच्यामध्ये मांडल्या होत्या. त्यामध्ये जबाबदार बँकिंग, ज्याला रिस्पॉन्सिबल बँकिंग आपण म्हटलेलं होतं, आणि दुसरं MES साठीची जी उदयमित्र योजना होती, या 2 संकल्पना ज्या आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या सुधारणा घडून आल्या असं हा अहवाल सांगतो आहे. तर त्या 6 मध्यवर्ती संकल्पना कोणत्या होत्या नेमक्या 2.0 मधल्या? तर पहिली होती जबाबदार बँकिंग, दुसरी होती ग्राहक प्रतिसाद, त्याच्यामधले बँकाही दर्शवलेल्या आहेत. पुढे आपल्याला फक्त त्या 6 संकल्पना तरी किमान माहीत असल्या पाहिजे. जबाबदार बँकिंग, ग्राहक प्रतिसाद, त्याच्यानंतर पुढे MSME जे आहे ज्याला आपण सूक्ष्म आणि मध्यम लघु उद्योग म्हणतो त्याच्यासाठीची उदयमित्र योजना होती. वित्तीय समावेशन आणि डिजिटलायझेशन होतं. शासन आणि मानव संसाधन होतं. असे 6 मुद्दे त्याच्या संदर्भातला अहवाल या ठिकाणी आहे. पुढे जर बघितलं म्हणजे तुम्हाला कळतं आहे का ईज सुधारणा कार्यक्रम काय आहे? तर सार्वजनिक क्षेत्रामधील जी बँकिंग आहे त्याच्यामध्ये स्मार्ट बँकिंग आपल्याला द्यायची आहे, त्याचा हा भाग या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर विमा मध्यस्थ सेवा जी आहे याच्यामध्ये 100% FDIला आपण परवानगी दिली आहे. औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रवर्तन विभाग जो आहे तसेच विमा मध्यस्थ सेवा याच्यामध्ये हा 100% थेट गुंतवणुकीला परवानगी देतो आहे. आणि हा विमा क्षेत्राचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विमा क्षेत्र हे भारतामधलं एक मोठं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये जे मध्यस्थ क्षेत्र आहे मुख्यतः याच्यामधले मोठे परकीय गुंतवणूकदार यांच्यासाठी ही चांगली घटना आहे. इथे जर बघितलं आपण कंपनी कायदा 2013 अंतर्गत या ठिकाणी त्यांना एक कंपनी स्थापन करावी लागणार आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रमुख अधिकारी म्हणून त्या ठिकाणी भारतीय नागरिकाला यांना नेमावा लागणार आहे. हा एक मुद्दा इथलचा बंधनकारक आहे, तो मात्र लक्षात ठेवावा लागेल. पुढे जर आपण बघितलं तर ती स्थापन झालेली जी संबंधित कंपनी असणार आहे याला होणारा जो लाभ आहे तो आपल्या मूळ देशामध्ये हस्तांतरित करण्यासाठी या कंपनीला प्रथम भारतीय विमा नियामक प्राधिकरणाची संमती घ्यावी लागत होती. ओके. आणि या संमत रकमे एवढीच रक्कम त्या ठिकाणी परकीय समूहाला किंवा प्रवर्तकाला देता येत होती. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. नाही इथे जर बघितलं ती घ्यावी लागणार आहे. इरडा ही संस्था तुम्हाला माहीत आहे
ओके, या ठिकाणी भारतीय विमा क्षेत्र जे आहे त्याच्यातली सर्वोच्च संस्था आहे. आता तिची परवानगी घ्यावी लागेल, तो मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जर मग बघितलं तर विमा दलाल आहे, पुनर्विमा दलाल आहे, विमा सल्लागार, व्यावसायिक दलाल, त्रयस्थ किंवा तृतीयक पक्ष, सर्वेक्षक, नुकसान निर्धारक, हे सगळे जे आहे यांना आपण मध्यस्थ म्हटलेलो आहोत. आणि या सेवेमध्ये FDIला मान्यता देण्यात आली आहे, म्हणजे परकीय गुंतवणूकदार याच्यामध्ये आपला पैसा गुंतवू शकणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय आभासी चलनासंदर्भात, ज्याला तुम्ही एक सोप्या भाषेमध्ये बिटकॉईन वगैरे असं ओळखत असतात. ओके, व्हर्च्युअल करन्सी ज्याला आपण म्हणत असतो, त्याच्या व्यापारावरील जी बंदी आहे ती 4 मार्चला या ठिकाणी उठवलेली आहे. तुम्ही याची संपादकीय वाचली असतील. RBI जी होती यांनी एप्रिल 2018मध्ये या आभासी चलनाच्या व्यापारावर, थोडक्यात बिटकॉईनचं जे काही होतं आर्थिक व्यवहार, त्याच्यावर निर्बंध घातलेले होते. तर ते आता सर्वोच्च न्यायालयाने उठवलेले आहेत. काय म्हणतं आहे न्यायालय? तर न्यायालयाचं म्हणणं आहे आभासी चलनावरील बंदी जी आहे ती विसंगत आहे. RBIने या चलनाच्या व्यवसायाचा कोणताही विपरीत परिणाम किंवा तोटा स्पष्ट केला नाही आणि डायरेक्ट आदेश दिला, असं यांचं म्हणणं आहे. RBIने एप्रिल 2018मध्ये बिटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या व्यापारावर बंदी आणली होती. RBIने बिटकॉईन तशीच इतर आभासी चलनाचे नियम अत्यंत त्या ठिकाणी कठोर केले होते एप्रिल 2018मध्ये. सध्या जे की या ठिकाणी त्याच्या विरोधात निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने. रिझर्व्ह बँकेच्या पत्रकाला जे भारतीय इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया होती त्यांनी आव्हान दिले होते आणि या संदर्भात कोणताच कायदा नाही आहे, मग त्याच्या व्यवहारावर तुम्ही बंदी कशी घालता आहात, हा युक्तिवाद त्यांनी केला, जो की सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला. ओके, आणि याच्यामागचं थोडं कारण जर बघितलं तर मनी लॉन्ड्रिंग, इतर प्रकरणामध्ये आभासी चलनाचा होणारा जो वापर आहे त्याच्या भीतीने त्या ठिकाणी RBIने हे निर्बंध आणलेली होती, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता पुढचा स्पाईस कार्यक्रम काय आहे? SPICE कार्यक्रम. तर व्यवसाय सुलभता, ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतो आपण, हा केंद्र सरकारचा एक महत्त्वपूर्ण पुढाकार आहे. या अंतर्गत केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने वेब स्वरूपात उपलब्ध असलेला जो स्पाईस कार्यक्रम आहे, स्पाईसचा लॉंग फॉर्म थोडासा नीट लक्षात घ्या, सिम्प्लिफाईड प्रो फॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली प्लस असं म्हटलेलं आहे. याची सुधारित आवृत्ती या ठिकाणी सुरू केली आहे. याच्या संदर्भात नेमकं काय मुद्दे काय म्हणता, याचा हा कार्यक्रम काय म्हणतो आहे स्पाईस कार्यक्रम? तर बघा, या ठिकाणी 2 केंद्रीय मंत्रालय याच्या संदर्भात, एक कंपनी व्यवहार मंत्रालय आणि दुसरं श्रम मंत्रालय आणि एक वित्त विभाग. ओके, वित्त मंत्रालयातला महसूल विभाग, तसेच महाराष्ट्र सरकार यांच्या विविध 10 सेवा ज्या आहेत त्या या कार्यक्रमातून पुरवण्यात येणार होत्या. ओके, येणार आहेत. उपलब्ध होणाऱ्या या ज्या सेवा आहे याच्यामुळे भारतामध्ये उद्योग व्यवसाय जो आहे तो सुरू करणे सोपं होणार आहे. त्याच्यामधून जो वेळ आहे, प्रक्रिया आहे, खर्च आहे, ती बचत करणे हे या कार्यक्रमाचं स्वरूप होतं आणि हा एक एकात्मिक स्वरूपाचा वेब कार्यक्रम म्हणून याच्याकडे बघितलं गेलं होतं. याच्यामध्ये भाग 1, भाग 2 होता, ज्याच्यामध्ये की भाग एमध्ये नवीन कंपनीसाठी नाव राखीव करण्यात येईल. भाग बीमध्ये या भागामध्ये संस्थेची स्थापना, संचालन, ओळख क्रमांक, पॅन कार्ड, EPOP नोंदणी इत्यादी बाबींचा समावेश होता. म्हणजे नवीन तुम्हाला एखादा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करायचा आहे त्याच्या संदर्भात वेगवान प्रक्रिया करण्यासाठी हे प्रारूप होतं, हे लक्षात घ्यावं लागेल. बघा, भारतामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी जी वेळ आहे, म्हणजे बाहेरील व्यक्ती, जो परकीय एखादा व्यक्ती भारतात जर काही कंपनी वगैरे सुरू करत असेल तर त्याच्या सुलभतेसाठी हा कार्यक्रम होता, हे लक्षात घ्या आधी. ओके, व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या आवश्यक 10 प्रक्रिया आहे ती एकाच ठिकाणी कशी उपलब्ध करून देता येईल ते या कार्यक्रमामध्ये आपण ठरवलेलं आहे. मग यामध्ये कंपन्यांना ऑन स्क्रीन माहिती भरता येईल, तसेच कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहिती ज्या आहे त्याचा अविरतपणे सत्यता आपल्याला पडताळता येईल. मूळ स्वरूपातील जर स्पाईस बघितलं तर याची सुरुवात आपण बघतो आहे 2016ला झालेली आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो, एक चर्चेत आलेली बँक म्हणजे येस बँक. येस बँकेवर RBIचे निर्बंध या ठिकाणी आलेले आहेत. बँकिंग नियमन कायदा जो आहे 1949 याच्यानुसार या ठिकाणी या बँकेवर निर्बंध लादून त्या ठिकाणी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. आपण बघतो आहोत येस बँक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जी आर्थिक त्याची स्थिती डबघाईला आलेली आहे, त्याच्यामुळे बरेचसे खातेदारांच्या व्यवहारावर सुद्धा निर्बंध आले होते. याच्यातूनच या बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढे भारताचा GDPचा जो दर आहे तो 4.9% राहील असं NCERने सांगितलं होतं. आता खरं म्हणजे हा याच्याही खूप खाली येणार आहे, याबद्दल कोणती शंका नाही कोरोनामुळे. ओके, त्याच्यानंतर संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षिततेबाबत वित्त आयोगाचा गट या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे. जी आपली डिफेन्स आणि इंटरनल सिक्युरिटी आहे त्याला निधी पुरवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून वित्त आयोगाकडे ही जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. आपल्याला माहीत आहे 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष जे की NK सिंग आहेत तेच या गटाचे अध्यक्ष असणार आहेत आणि सदस्य AN झा 15 वित्त आयोगाचे सदस्य हे या गटाचे सदस्य असणार आहेत.
त्याच्यानंतर HRMS हे एक ॲप आहे, मोबाईल ॲप, जे की रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी या ॲपची या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं आहे. HRMS, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम असं त्याला आपण म्हणत असतो. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे ॲप असणार आहे ते रेल्वेच्या ज्या काही सेवा आहेत त्याच्या संदर्भातल्या विविध बाबींवर कार्य करणार आहे. तारीख, पगारवाढ वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहे रेल्वेच्या अंतर्गत, त्या संदर्भातलं हे महत्त्वाचं ॲप असणार आहे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण इतक्याच गोष्टी बघूया. पुढच्या लेक्चरमध्ये उर्वरित टॉपिक आपल्याला पुढे घेऊनच जायचे आहे. ही सिरीज आपली कंटिन्यू चालू राहील. तुम्हाला कसं वाटतं आहे? काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कळत नसतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये त्याच्यावर कमेंट करत चला. पुढच्या लेक्चरमध्ये मी ते मुद्दे कव्हर करत चालेल. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.